तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुमचा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. मित्रांनो, आपले बरेचसेच असे मित्रमंडळी आहेत जे काय करतात, IPO मार्केटमध्ये ह्या ठिकाणी गुंतवणूक करतात. त्यांच्यासाठी आपण काय करतो, IPOची ह्याच ठिकाणी काय करतो, माहिती देण्याचा प्रयत्न करतो. जे काही नवीन IPOज मार्केटमध्ये येतात तसे बरेचसेच IPO होतात, पण आपण काही निवडक IPO तुमच्यासाठी ह्या ठिकाणी घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. पण मित्रांनो, पुढे जाण्याची तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करा. आपण हे चॅनल आपल्या मराठी बांधवांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्यासाठीच बनवलेलं आहे, पण तुमचा सपोर्ट ह्या ठिकाणी मिळताना दिसत नाही आहे. सो मित्रांनो, प्लीज जर खरे मराठी बांधव असाल, खरे मराठी माणूस असाल, सो ह्या मराठी माणसाला तुम्ही नक्कीच सपोर्ट कराल. सो प्लीज ह्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि आपल्या मराठी कम्युनिटीची जी काही ताकद आहे ती ह्या ठिकाणी जगाला दाखवून द्या. तर चला मित्रांनो, आपण माहिती घेऊया त्या IPO बद्दल की तो IPO कोणता आहे. मित्रांनो, ज्या IPO बद्दल आपण चर्चा करणार आहे त्याचं नाव आहे आयडियल टेक्नोप्लास्ट इंडस्ट्रीज लिमिटेड. आता हा एक SME IPO आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. SME IPO म्हणजे काय, स्मॉल अँड मीडियम कॅप ज्या कंपनी असतात त्यांना SME IPO म्हटलं जातं. आणि हा थोडासा खिशाला कात्री लावणारा IPO नक्कीच असू शकतो, कारण यामध्ये इन्व्हेस्टमेंट 1 लाखाच्या वर असली पाहिजे. मिनिमम 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तेव्हाच या IPO मध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे 10-15 हजारमध्ये तर मित्रांनो काम चालणार नाही. ठीक आहे. सो सॉरी अबाउट दॅट, कारण छोटे जे काही इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्यासाठी हा IPO उपयोगाचा नाही. ज्यांच्याकडे चांगले फंड्स आहेत त्यांनी डेफिनेटली ह्या IPO मध्ये काय करू शकतात, अप्लाय करू शकतात. आता मित्रांनो, हा IPO नेमकं करतो का, म्हणजे कंपनी नेमकं काय करते, कंपनीचं प्रोडक्शन बघा. ह्या ठिकाणी जे काय प्लास्टिक कंटेनर्स आहेत ते बनवण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते. म्हणजे जे फूड पॅकेजिंग कंटेनर्स वगैरे तुम्ही बघितले असतील, ओके, झोमॅटोवरून वगैरे ज्यावेळी तुम्ही ऑर्डर करता काही पदार्थ, ते अशा पद्धतीच्या प्लास्टिक कंटेनर्समध्ये येतात. त्याचबरोबर पेंटच्या बारडीज वगैरे ज्या काही पेंटच्या बारड्या असतात, ओके, त्या अशा पद्धतीच्या असतात. अशा पद्धतीचे जे काही प्लास्टिक कंटेनर्स आहेत ते बनवण्याचं काम ही कंपनी करते. म्हणजे बऱ्याचशाच व्हरायटीचे प्लास्टिक कंटेनर्स ही कंपनी बनवते. ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता डिटेलमध्ये जे काहींचे प्रोडक्ट्स आहेत, प्लास्टिकचे कंटेनर्स, बॉटल्स, ओके, त्या सगळ्यांची माहिती ते दिली गेलेली आहे. सो मित्रांनो, कंपनी काय करते हे अद्यापर्यंत तुम्हाला लक्षात आलंच असेल. आता या कंपनीचा जो काय IPO आहे तो ओपन कधी होणार आहे, 21 ऑगस्टला ओपन होईल. 23 ऑगस्टपर्यंत हा IPO ओपन असेल. आणि मित्रांनो, लिस्टिंग डेट काय असणार आहे, 28 ऑगस्टला हा IPO काय होणार आहे, लिस्ट होणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता मित्रांनो, ह्या कंपनीचा जो काही IPO आहे त्याचं प्राइस बँड किती आहे, 1000 शेअर्सची लॉट साईज आहे आणि 121 रुपये ह्या ठिकाणी काय असणार आहे मित्रांनो, प्राइस बँड असणार आहे. म्हणजे साधारणतः 1,21,000 रुपये काय असणार आहे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे या IPOला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. तेव्हाच तुम्ही ह्या IPO मध्ये काय करू शकता, गुंतवणूक करू शकता. आता इतर डिटेल्स मी ह्या ठिकाणी वाचत बसत नाही, म्हणजे कितीचा हा IPO असणार आहे, किती फंड ही कंपनी रेज करणार आहे, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. ओके, आपल्याला फक्त ह्याच्या फंडामेंटलशी घेणं देणं आहे आणि प्राइस बँडशी वगैरे घेणं देणं आहे. आता मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता की ह्या कंपनीचा जो रेव्हेन्यू आहे तो रेव्हेन्यू एक चांगला रेव्हेन्यू आहे. 910 कोटींचा या ठिकाणी काय, सॉरी 910 कोटी नाही, 9,10,00,000 रुपयांचा रेव्हेन्यू आहे, कारण अमाऊंट जे आहे ते लॅकमध्ये आहेत. आणि रेव्हेन्यू चांगला वाढताना सुद्धा ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. इयर ऑन इयर 2021 पासून 2024 मध्ये एक चांगली रेव्हेन्यू ग्रोथ ह्या कंपनीने अचीव केलेली आहे. आता बघितलं प्रॉफिट तर 135 लाखांचा प्रॉफिट आहे, म्हणजे 1,35,00,000 रुपयांचा प्रॉफिट ह्या वर्षी कंपनीने केलेला आहे. आता इयर ऑन इयर प्रॉफिट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने वाढलेला आहे. 2021 मध्ये हा साधारणतः 10 लाखांचा प्रॉफिट होता. ओके, सॉरी, हां बरोबर, 10 लाखांचा हा काय होता, प्रॉफिट होता. आणि आता जर तुम्ही पाहिलं तर हा प्रॉफिट 1,35,00,000च्या घरात पोहोचलेला आहे. म्हणजे चांगली 13 पटींची ग्रोथ ह्या कंपनीने प्रॉफिटमध्ये केलेली आहे. आता रिझर्व्स आणि सरप्लस बघू शकता, 375 लाखांचे रिझर्व्स आणि सरप्लस, म्हणजे 3,75,00,000चे रिझर्व्स आहेत कंपनीकडे. आणि कर्ज त्याच्या अगेन्स्ट किती, 456 लाख, म्हणजे 4,56,00,000चे कर्ज आहेत. म्हणजे कंपनीचा प्रॉफिट पण चांगला आहे, प्रॉफिट ग्रोथ होती आहे. पण त्याचबरोबर कंपनीने काय केलेलं आहे, रिझर्वसुद्धा वाढवलेले आहेत. फक्त प्रॉफिट ग्रोथवर ह्या ठिकाणी फोकस नाही ठेवलेला, रिझर्वसुद्धा वाढवलेले आहेत. आणि कर्जसुद्धा ह्या ठिकाणी थोडंसं ह्या ठिकाणी मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न कंपनीने केलेला आहे. म्हणजे एक फंडामेंटल सध्या तरी ह्या ठिकाणी स्ट्रॉंग दिसत आहे. कर्ज थोडी आणखीन कमी असते तर फंडामेंटल स्टॉक आणखीन चांगला असता. पण ठीक आहे, ही कर्जसुद्धा काही जास्त कर्ज नाही आहेत. कंपनीने चांगला आकडा कर्जांचा ह्या ठिकाणी मेंटेन ठेवलेला आहे. प्रॉफिट आफ्टर टॅक्स मार्जिन जे आहे ते 13.47% आहे. म्हणजे प्रॉफिट मार्जिनसुद्धा कंपनीकडे चांगला आहे, जे ह्या बिझनेसमधून हे काय करतायत, कमवत आहेत. आता आपण पाहूया ग्रे मार्केट प्राईस काय आहे. जर ओपन झाला असेल ग्रे मार्केट प्राइस तर मी ह्या ठिकाणी दाखवू शकेन, अन्यथा आपल्याला थोड्या दिवसानंतर हे ग्रे मार्केट प्राइस कळेल. ओके, सध्या तरी इस्टिमेशन सांगितलं जातं आहे 121, ग्रे मार्केट प्राइस सध्या तरी अनाऊन्स केलं गेलेलं नाही आहे. माझ्या मते कदाचित सोमवारी ग्रे मार्केट प्राइस ह्या ठिकाणी अपडेट केलं जाईल, कारण 21 तारखेला हा IPO काय होणार आहे, ओपन होणार आहे. पण मला असं वाटतं की IPO हा चांगल्या पद्धतीने काय करू शकतो, ओपनिंग करू शकतो असं मला ह्या ठिकाणी वाटते. कारण एक SME IPO आहे, मार्केट कंडिशन्स चांगले आहेत, फंडामेंटलसुद्धा चांगले आहेत. फक्त आता सबस्क्रिप्शन कसं काही होईल ह्यावर सगळ्या गोष्टी डिपेंडंट आहेत. सो मित्रांनो, ह्या IPOसाठी डेफिनेटली तुम्ही अप्लाय करू शकता. पण माझ्या मते थोडंसं ह्या ठिकाणी एक गोष्टीचा प्रयत्न करा की ह्याचं सबस्क्रिप्शन चांगलं झालं पाहिजे. म्हणजे समजा जर
सबस्क्रिप्शनविषयीच्या न्यूज आहेत त्या पॉझिटिव्ह येत असतील, लोक ह्याला सबस्क्राईब करत असतील, तरच तुम्ही ह्याला काय करा, सबस्क्राईब करा. अन्यथा IPO अवॉइड करा. कारण कसं होतं, बऱ्याच वेळेला फंडामेंटल जरी चांगले असले तरीसुद्धा IPOची ओपनिंग ह्या ठिकाणी चांगली होत नाही, कारण का सबस्क्रिप्शन तितकं मिळत नाही स्टॉकला. आणि हे तुम्ही भूतकाळामध्ये बघितलेलंच असेल, चांगले स्टॉकसुद्धा ह्या ठिकाणी निगेटिव्ह ओपन झालेले आहेत, कारण का त्याला सबस्क्रिप्शन नाही मिळालं त्याच्यामुळे. सो हा सगळा डिमांड आणि सप्लायचा खेळ आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे हा 50-50 हा सगळा खेळ आहे. म्हणजे एकतर तुम्हाला प्रॉफिट होईल किंवा एकतर तुम्हाला लॉस होईल, ह्याची 50-50% काय प्रोबॅबिलिटी आहे IPO मार्केटमध्ये. फंडामेंटल्सपेक्षा सबस्क्रिप्शन जास्त मॅटर करतं. ओके, फंडामेंटल्स फक्त आपण एक आधार म्हणून बघतो. सो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड जय हिंद अँड जय महाराष्ट्र.